मित्रांनो, पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहताय तर तुमच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे. कारण पी-एम-आर-डी-ए मार्फत 833 घरांची योजना चालू करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा चालू झालेलं आहे. पण हा फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ पाहिला नाही तर मोठी चूक होऊ शकते. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या घरासाठी ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरता येईल, त्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत, ती डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. वेळ न घालवता डायरेक्टली डॉक्युमेंट लिस्ट आपण पाहत आहोत. नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी तुम्ही खाली इथे पाहू शकताय. पहिल्या नंबरचं डॉक्युमेंट मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असला पाहिजे. तो लिंक का असावा हे पुढे पाहणार आहोत. 2 नंबरचं डॉक्युमेंट ईमेल आय डी. ईमेल आय डीसुद्धा महत्त्वाचे आहे. ईमेल आय डीचं महत्त्व काय आहे हे पुढे आपण पाहणारच आहोत. 3 नंबरचं डॉक्युमेंट आधार कार्ड. आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, पण ते आधार कार्ड कोणकोणत्या डॉक्युमेंटशी लिंक असायला पाहिजे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. 4 नंबरचं डॉक्युमेंट पॅन कार्ड आहे. 5 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार कार्ड असलं पाहिजे. ते दोन्ही आधार कार्ड का असायला पाहिजे हे सुद्धा पुढे पाहणार आहोत. त्यासोबतच विवाहित असल्यास पती-पत्नीचे पॅन कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे. ते पॅन कार्ड कोणकोणत्या डॉक्युमेंटशी लिंक असायला पाहिजे हे पुढे आपण पाहणारच आहोत. त्यानंतरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमसाईल सर्टिफिकेट म्हणतो. हे डोमसाईल सर्टिफिकेट कधीचं असलं पाहिजे हे सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्याची सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर अर्जदाराचा स्वतःचा उत्पन्न पुरावासुद्धा इथे लागणार आहे. उत्पन्न पुरावा कोणता लागणार आहे हे सुद्धा पुढे पाहणार आहोत. त्यासोबतच खाली तुम्ही पाहू शकताय अर्जदाराची पती-पत्नी नोकरी व्यवसाय करीत असल्यास त्यांच्या उत्पन्नाचा पुरावासुद्धा इथे लागणार आहे. जर हे नसतील तर तुम्ही पाहू शकताय तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास अर्जदार किंवा त्यांची पत्नी, पती-पत्नी यापैकी कोणाचेही एकाचे तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र इथे चालणार आहे. तो उत्पन्न प्रमाणपत्र कशाप्रकारे असणार आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर जात प्रवर्गातील आरक्षण असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणता पुरावा लागणार आहे हे सुद्धा पुढे पाहणार आहोत. आणि वैवाहिक स्थितीमध्ये विधवा असणाऱ्या अर्जदारांकरिता कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आता हे आपण वन बाय वन आधार कार्ड कशासाठी महत्त्वाचं आहे, ईमेल आय डी कशासाठी, पॅन कार्ड कशासाठी, महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट कशासाठी महत्त्वाचं आहे हे आपण डीपमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, 1 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय मोबाईल नंबर. मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असावा, जेणेकरून अर्जदाराला आधार पडताळणीकरिताचा OTP मोबाईल क्रमांकावर प्राप्त करता येईल. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरत असताना जे काही OTP येणार आहेत ते OTP याच नंबरवरती येणार आहेत. त्यामुळे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. 2 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकता ईमेल आय डी. ईमेल आय डीची सत्यता पडताळणीकरिताचा OTP आल्यास ईमेल आय डीवर पाठवला जाईल. तसेच लॉटरी संदर्भातील इतर संदेश या ईमेल आय डीवरतीच पाठवले जातील. त्यामुळे ईमेल आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अर्ज भरल्याच्या नंतर जे काही प्रोसेस होणार आहे त्या प्रोसेसची संपूर्ण माहिती तुम्हाला याच ईमेल आय डीवरती पाठवली जाईल. नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकताय आधार कार्ड. आपल्या आधार क्रमांकाची यशस्वी पडताळणी अंती आपल्या आधार कार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजी लॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकताय पॅन कार्ड. आपल्या आधार क्रमांकाची यशस्वी पडताळणी अंती आपल्या पॅन कार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजी लॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. आपले पॅन कार्ड डिजी लॉकर प्रणालीशी जोडलेले लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. डॉक्युमेंट पाहू शकता विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार कार्ड. आपल्या आधार क्रमांकाची यशस्वी पडताळणी अंती आपल्या आधार कार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजी लॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. नेक्स्ट डॉक्युमेंट विवाहित असल्यास पती-पत्नीचे पॅन कार्ड. आपल्या आधार क्रमांकाची यशस्वी पडताळणी अंती आपल्या पॅन कार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजी लॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. पण आपले पॅन कार्ड डिजी लॉकर प्रणालीशी जोडले म्हणजेच लिंक असल्याची खात्री करून घ्यायचं आहे. विवाहित असाल तर पती आणि पत्नीचे दोघांचे पॅन कार्ड हे डिजी लॉकरशी लिंक आहेत का याची खात्री करूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले ग्राह्य धरण्यात येईल व ते ऑनलाईन प्रणालीद्वारे जारी केलेले व बारकोड असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. डोमासाईल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही. म्हणजे जे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट हे लागणार आहे ते 1 जानेवारी 2018 नंतरचं इथे चालणार आहे, ज्यावरती बारकोड असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट पाहू शकताय अर्जदाराचा स्वतःचा उत्पन्न पुरावा. जर उत्पन्न पुरावा द्यायचा असेल तर जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती-पत्नी नोकरी व्यवसाय करत असावे, यानंतर आपला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड टाकून व्हेरीफाय बटन क्लिक करावे.
जेणेकरून संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल. उत्पन्न वर्षाकरिता सोडतीची जाहिरात व माहिती पुस्तिका काळजीपूर्वक पाहावे असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय. अर्जदाराची पती-पत्नी नोकरी व्यवसाय करीत असल्यास त्यांचा उत्पन्नाचा पुरावा. जर अर्जदाराची पती किंवा पत्नी हे नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा पाहू शकताय. जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती-पत्नी नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. यानंतर आपला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड टाकून व्हेरिफाय बटन क्लिक करावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेले वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल. नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकताय. तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप तुम्ही नोकरी ते करत नसाल तर तुमच्याकडे जर तहसील उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास अर्जदाराचा किंवा पती किंवा पत्नीचा यापैकी कोणाचाही एकाचा तहसील प्रमाणपत्र चालणार आहे. ज्यामध्ये कार्यालयाने दिलेले कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र ज्यात अर्जदार स्वतःचे किंवा त्यांच्या पती-पत्नीचे उत्पन्न समाविष्ट असेल ग्राह्य धरले जाईल. पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती-पत्नी नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न सुद्धा इथे नोंदवायचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकता. जात प्रवर्गातील अर्जदार असतील तर अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती या प्रवर्गाकरिताच अर्ज करू शकता. उपरोक्त जात प्रवर्गामध्ये नोंदणीकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जर आपणाकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर नाही हा पर्याय निवडून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. आपण सोडतीत विजेते झाल्यानंतर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र जमा करावे लागेल. म्हणजेच तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर तुम्ही तसं फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट येस करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी नो करायचं आहे. पण जेव्हा तुमचा सोडतीमध्ये तुम्ही विजेता झालात तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देणं गरजेचं आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी काढून ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट पाहू शकताय. वैवाहिक स्थिती विधवा असणाऱ्या अर्जदारांकरिता त्यांच्यासाठी डॉक्युमेंट पाहू शकताय. कृपया अर्जदाराने आपल्या पती किंवा पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करावे असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, PMRDA यांच्यामार्फत 833 घरकुलांसाठी जी योजना राबवली जात आहे त्या योजनेसाठी 19 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि तो फॉर्म स्टेप बाय स्टेप न चुकता कसं भरायचा याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.